अरे बापा काही एवढ्या जोराने चालून राहिले एक्सप्रेस सारखे, मला तर येऊ द्या. बेजे ढिलं काम आहे बा तुझं, पटपट चाला, आपल्याला दवाखान्यात जायला लागते ना, काम महत्वाचं आहे ना. मला माहित नाही, एक तर माय किती पोट दुखून राहिलं तर तुम्ही म्हणता की किती ढिलं काम आहे बापा. तुम्ही बापा निरा एक्सप्रेस सारखे पुढेच पाहून राहिले ना, बाईचा काही विचारही करत ना. काहीचं पोट दुखत असेल की मागे बाई आहे आपली, की मागे वळून पहा, नाही चालला माणूस कर पुढे पुढे गेला की माणूस म्हणजे चालू कर. आता मी कशी चालू बाबा, माझ्या पोटात दुखून राहिलं ना तसं. अरे मला वाटलं आहे तू मांग हा येऊन राहिली. कसं आता कसं डॉक्टर दवाखान्यात बी आपला लवकर नंबर लागला पाहिजे, झटकन घरी गेलो पाहिजे आपण, म्हणून मी काय जे करून राहिलो बाबा, पटपट चाल. मला काय शोक आहे का? मागे साव ना बापा तुमच्या, पण कसं आता माझ्यानं पटपट चालवल्या नाही जाऊन राहिलं, म्हणून मला जरासा टाइम लागून राहिला. एक तर माझ्या पायाले गोळे येऊन राहिले, पटपट चालले नाही जाऊन राहिलं, असं वाटतं की अटीच बसा जरासं. अरे बसशील बापा अडीचा बस स्टँडवर, लोक पाहतात, हा की दात काढतात लोक, कुठे बसणं बरोबर नसते. चाल बरोबर आरामशीर जाऊ आपण. कसं आपल्याला दवाखान्यात लवकर जाणार बा, लवकर नंबर लागला पाहिजे ना आपला, लवकर चेकअप झालं की झालं मग आपलं. बापा एवढेच म्हणून राहिले तुम्ही, लवकर गेलो पाहिजे, आपला नंबर लागला पाहिजे, तर मग कोणाला देते ना बापा पुढे धाडून. तुमचे तर लय बाबा मित्र दोस्त आहेत, त्याला सांगते ना नंबर लावायचा. त्या कामाले कुणी कोणाचं नसते ना बापा, ज्याचं त्यालाच निपटा लागते ना. हे दवाखान्याचं काम आहे ना, का माझून घरचं का गावात. पहिलेच तर आपलं लफडं आहे, लफड्यात आता घोर व्हायला, आता पोटात काय आणि काय नाही. साऱ्या गावाले माझं, कोणाला सांगू मी, सांग ना, लाज जाय धंद्याची आता. हो ना, आता लाज जाय धंदे दिसून राहिले तुम्हाला, करायच्या वागती नाही वाटली लाज फक्त. बापा जोर तर लय येत जाय तुम्हाला, भिवू नको तू, मी आव त्या पाठीशी, असं होईन तसं होईन, आणि पहा ना आता काहीच होत नाही, भिवू नको तू असं म्हणत जा मला, आणि आता तुमचीच तर फाटून राहिली बापा. जोसात म्हणू मी, पण आता पुरा जोत जिरला ना माया, आता मग काय माहित सांगू तुला आता. मला माहित आहे जीव धोक्यात आणि चिडी खोप्यात. चाल लवकर पटकनी, काय आहे तर डॉक्टरला विचारू बाबा, तपासून घेऊ काय आहे तो. हो ना जोशात झाले ना बापा, आता तुम्ही थंडी जिरली ना, आता केलं मला थंड, आता फिरा ना, दवाखान्याची चक्कर काटा. आता जरासं जपून हे केलं असतं तर काल हे पायी आली असते आपल्या इकडे तिकडे फिरायची. आता 8-10 दिवस झाले ना इकडे तिकडे फिरणं चालू आहे, आता किती फिरा लागते अजून काय माहित बापा. बडबड बंद कर बरं, हे कीर्तन बंदच करून टाकतो, फालतू मा डोकसं उठलं वा. आता कसं पटकन चाल बा, धीरे अदलोक तो पोचलो असतो आपण त्या दवाखान्यात, पण तू हे कीर्तन चालू जायचा भाषणच देऊन राहिली बाबा तू. तुले काळ काय वेळ काय काही समजत नाही तुले. तुले नुसतं एकदा सुरू झाली तो टिपरू तुया की बंद काही होत नाही. हो ना, आता मी बडबड दिशील ना तुम्हाला, आता तेच दिशील. त्या अगोदर या माणसाला काही बी म्हटलं आपण ना, की कमले असं आपण कमले तसं करू असं म्हणत जा माणूस, आणि कीर्तन काही वाटे नाही माया. आणि आता मी जराशी काही बोलली या माणसाले की म्हणते कीर्तन बंद करतोय, चाल मुकाट्यानं. आता टाइमपास करू नको ना, मग बोलू ना आपण. काय तर घरी गेल्या चाल ना, आता दवाखान्यात जायला लागते ना आपल्याला. हो बापा, चला. कोंबले आला दवाखाना, हाच आहे दवाखाना, हाच आहे. मला काय माहित बाबा कोणता दवाखाना आहे काय आहे, तर काही एवढी शिकेल नाही बाबा, मला काही समजतही नाही ना. तुमच्या मागे येऊन राहिली मी, तुम्ही जिकडे नेसान तिकडे येतो ना मी बापा. चला कुकडे बी, फक्त पटकन कसं हे काम झालं पाहिजे आपलं, बस एवढंच म्हणणं आहे माया. हो तू काही टेन्शन घेऊ नको, झांबलला मी दवाखाना हाच आहे तो, हाच गॅरंटी देतो मी, हाच दवाखाना आहे तो. होते आपलं काम सक्सेस होते, टेन्शन न घेऊ तू. चला ना बापा मग, दवाखाना हाच आहे तर कधी चालता. हो चाल हाच आहे, हा काही वांधा नाही, हाच आहे दवाखाना, चाल. बाई डॉक्टरीन साहेबा कधी येतात डॉक्टरीन साहेबा? आबाजी तुम्हाला 11:30-12 वाजेपर्यंत बसा लागेल, कारण मॅडम कशा सीझर मध्ये आहेत, तर त्या काही लवकर येतील नाही, तोपर्यंत तुम्हाला थांबा लागेल. माय एवढा टाइम लावतात का माय बाई डॉक्टरीन साहेबा तिकडे? इकडे माया पोट दुखून राहिलं ना लय, पोटात माया होण्याचं कोण नाही बापा. सकाळ पासून हे लावना आम्ही अटी बसे लावना, लवकर अटपायला लावा बा मॅडमले, तेवढं सांगा बा तुम्ही. बाजी बाई तसं करता येते का? मॅडमले अशा याच्यातून बोलावता नाहीये, ते काम पूर्ण झाल्याशिवाय मॅडम बाहेर येत नाहीत. तुम्ही लागलं असतं तुम्ही बाहेरून नाश्ता वगैरे करून येऊ शकता, कारण मॅडमला उशीरच होणार आहे. काय माय बाई तू म्हणून राहिली मला पाण्याचा घोट नाही पचत ना, तू मला नाश्ता करायला लावून राहिली. असंच काही खाल्लं की असंच उलट्या होतात मला. हो बाई बुडीलेच घायल झाली ना, बुडीले म्हणजे काहीच पोचून नाही राहिलं. असंच खाल्लं की असंच पडते बुडीचं, खालून वरून सारा म्हणजे पचका व्हायला बुडीचा. पोटही लय दुखून राहिलं. मॅडमने सांग बा तेवढं कर ना आपले ॲडजस्ट. व्यक्त बा आम्ही सकाळपासून येऊन बसेला बा अठीसा. आज लोक 2 तर सीझर झाली बाबा, कधी मॅडम येतात कधी नाही. सांग ना बाबा तेवढा निरोप दे बा आमचा.
तसं नसते हो आबाजी. मॅडमचा ओपीडीचा टायमिंग 11:30 पासूनच सुरुवात होते ना. तोपर्यंत मॅडम कशा येतच नाहीत बाहेर. बरोबर बापा, तू म्हणशील तसं बापा. बसा बसा आबाजी, काही टेन्शन घेऊ नका. मॅडम कशा आल्या की तुमचा पहिला नंबर लावते मी. बस हो ना बापा. हो हो, लवकर यायला लावजो बाई मॅडमले, लवकर यायला लावजो फक्त. काय घोर आहे माय बाई. आजच या काय या मॅडमले शिजर बी आता ऐन वेळेवर. इकडे माझ्या पोट दुखून राहिलं, किती कोणाला सांगू आता हे. ना आता एवढी काही केल्यानं चालीन का? थांब ना आता. ते मॅडम बी कामच करून राहील डॉक्टरीन. ते का ते शिजर सोडून का बाहेर येईन काय? काही बी आपलं काही बाबा अडान छोटंच काम आहे तू यांनी. काय थांब जर शांतता लोक काही काढले आता जरा धीर धर. बरं बरं बाबा, तुम्ही म्हणसान तसं काही काही करत नाही बाबा. मी केव्हा येऊ मॅडम. आता काय खरंच काय ना की नाश्ता करून येऊ आपण. चाल ना, एखादी कचोरी मोची खाय ना, भजे मजे खाय. चाल ना. तुमची कचोरी तुमचे भजे तुम्हीच खा तिकडे. इकडे माझ्या कचोरीन भजे निघून राहिले, ते नाही समजून राहिले तुम्हाला. तिकडेच म्हणतात मला कचोरीन भजे खायला. चाल जा तुम्हीच. या माणसाला माहिती काही पडेलच नाही ना. कसं नाश्ता करायचं पडेल या माणसाला. नाश्ता भजन कचोरी जा खा बाबा. कधी येतो मॅडम बिचारे. लवकर येऊ माय बाई, लवकर ये. किती अंगावर सोसू बापा. पोट लय दुखून राहिलं ना, लय दुखून राहिलं पोट ना. आता असं म्हटल्यानं चालीन का? काय बाबा, काय पुदा काय बाबा तू घेन ना देणं. इन ते इन आणि ठेव जराशी. ना बाबा. हाव ना, शांतताच ठेवत आली ना आता. 8-10 दिवस होऊन राहिले ना. अजूनही शांतता ठेवतो ना, अजूनही शांतता ठेवतो. बस थांब बरं, गलबला करू नको. चुप राहा, एकदम चुप राहा, शांत राहा. चला आजीबाई चला. आल्या मॅडम आता. पावला माय बाई, मॅडम लवकर आल्या आता. चल माय बाई आता. चला आजीबाई मग. न उठणं लोक तर काही करत होती ना. उठणं लवकर बोलवून राहिली लवकर पटकन पळत. तुम्ही चला ना बापा, तुम्ही चला. मी एकटीच जाऊ का होती. आजीबाई आबाजी नंतर येतील ना, सध्या नाही. सध्या फक्त तुम्ही एकट्याच चला आतमध्ये. पहिले तुले तपासतील ना ते, आणि मग मला बोलावतील. जाय होय, येतो मी मागून. बरं बरं बापा. चला मॅडम. निवड हेमाडी बुडी आहे माय बाई. हे काही समजत नाही या बुडीले. सांगा आजीबाई काय झालं तुम्हाला? हो डॉक्टरीन साहेबा, माय खूप पोट दुखते बापा. मला कावशाही येऊन राहिल्या. खाल्लं ते बी पचत नाही डॉक्टरीन साहेबा. पाणी प्यालं ते पचत नाही ना. भळभळ वांते होतात. पोटात तर निवळ अशी गोळे सुटतात. असं वाटते काय आहे आपल्या पोटात आणि काय नाही. असं गरगर पोटात फिरते. काही समजायला मार्ग नाही बापा. बरं बरं आजीबाई, आला तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात. यांना घ्या बरं सोनोग्राफीसाठी. बापा आता तर गेलते आम्ही सोनोग्राफी. आता डबल करता का तुम्ही सोनोग्राफी? हो आजीबाई, ते सोनोग्राफी तुम्ही दुसरीकडे केलेली असेल. आता मला समजण्यासाठी माझ्याकडे करावी लागेल ना सोनोग्राफी. तेव्हाच मला कळेल ना. ठीक आहे बापा, करा सोनोग्राफी करा. घ्या बरं यांना आतमध्ये घे. हो हो मॅडम. हो बाबा डॉक्टर येईन तरी दाबू नको बाबा. लय दुखते ना, लय दुखते. तटी दुखते. थांबा आजीबाई, थोडासा त्रास होईलच. तेवढा तर सहन करावाच लागेल ना. ठीक सहन करू माय बाई. 8-10 दिवस झाले ना सहन करून राहिली मी. खूप दुखून राहिलं. तटीच दुखून राहिलं. बस 2 मिनिटं आजीबाई. मोठ्यानं श्वास घ्या. सोडा आता. सोडा. घ्या परत श्वास घ्या मोठ्यानं. सोडा आता. सोडा. आजीबाई पोट एवढं अकडून नका धरू ना. मोकळं सोडा ना पोट. मोकळंच आहे माय बाई पोट. मोकळंच आहे ना, पण दुखूनच खूप राहिलं ना. जटी हात लावलाय की नाही तुम्ही ना, तटीच खूप दुखून राहिलं. थांबा ना आजीबाई, थांबा ना. थोडं दुखणारच आहे ना पोट आता. थोडा वेळ थांबा फक्त. झालं आता. काय आहे माय बाई डॉक्टर साहेबा मा पोटात काय आहे? हो आजीबाई तसं नसते समजत. रिपोर्ट यायचे बाकी आहेत ना. थांबा थोडं. बापा डॉक्टर साहेबा रिपोर्ट कधी येते? लवकरात लवकर घ्या बा ते रिपोर्ट आता. मला सांगा लवकर काय आहे तर. किती नेते रिपोर्ट? 5-10 मिनिटं थांबा फक्त तुम्ही. अंजली आजीबाईंना घेऊन जा आता. हो मॅडम. डॉक्टर काय सांगतील काय नाही बापा. काय निघते काय माहित आता. कमलेली बापा. पोट इथं तिचं गैर दुखून राहिलं. आता काय बापा काय होते काय माहित आता. जीव धोक्यात आणि चिडू खोप्यातच आहे माई. जीव तर असा खालीवर करून राहिला. असा घाम फुटून राहिला. मला असा पंख्या खाली बसेल असल्यावर बी. देवा काही नको निघू दे रे बापा. लेकरा बाकरा तर पहिले नको निघू देऊ बापा. दुसरं काही निघू दे लागलं असतं. त्यातून जर काही नाही निघू दिलं की नाही तुला किलोभर गुई वाटीन रे बाबा देवा. असं नको करू बाबा. फक्त काही नको निघू देऊ. काय डॉक्टर काय म्हणते काय माहित बापा. चेक केल्या तिसरंच निघाव काही. फालतू आपत केली एका ध्यान्यातून. फालतू आपत केली. ध्यान्या तू पुरा रिकामचोट माणूस आज गड्या. या वयात तुझं रिकामे कामं केले आणि आता भोवून बसलं तुले. आता काय निघतील काय नाही. कसं करावं आता. पुढे कसं करा. लहान आता गावातले लोक थू करतील काय. कोणाच्या घरी दारी जायचं लायकीचा नाही राहिला तू. या वयात जर लेकर झाले तुले तर
अरे लोक थू थू करतील रे बाबा. झालं वाटते कमली चेकअप येऊन राहिली ना बाबा. बंद कर बाबा बडबड. खावं तू तर आली बी. काय सांगितलं डॉक्टरींना? तिनं काहीच नाही सांगलं बापा. जा म्हणे तुम्ही आणि बाहेर बसा म्हणे. नाही काही ना काही तर सांगितलं ना त्या डॉक्टरींना. असं आहे की तसं आहे म्हणून. हा तपासता काही ना काही. नाही ना बापा, काहीच नाही सांगलं ना डॉक्टरींना. मी विचारलं ना काय आहे बापा, कसं काय माझ्या पोटात मध्ये असं होते तसं होते, पण मॅडम म्हणे काहीच नाही म्हणे. आता शिक समजत नाही म्हणे, रिपोर्ट आल्यावर ते सगळं. हो ये बापा बस. हा ती जा टाइमपास आहेस रे भाऊ. हा पटकन काम तर होतच नाही कोणतंच नाही. हा जरा गणगणच काम आहे. हा कुठेही जा. डॉक्टरीनं पटकन सांगितलं असतं, पटकन समजलं असतं काय आहे काय नाही. तर हा जीव धोक्यात आणि चिडू खोप्यात आहे आता. काय आहे काय नाही. हा सांगितलं नाही एकतर डॉक्टरीनं. काय असेल त्या रिपोर्ट मध्ये, काऊन नशीन मध्ये सांगलं त्या डॉक्टरींना तटीच काही. आता काय रिपोर्ट का अशीच निघत असतात का? ते का कागदात का लिहिली फेकले? हा रिपोर्ट आहेत ना ते दवाखान्याचे, ते असे नसतात निघत. त्याला टाइम लागत असते. हो ना पण रिपोर्ट कधी येते ना, मग किती टाइम लावते आता हे मॅडम? येईन आपल्याला बोलायला ना ते. थांब मी गावात फोन लावतो ना, मोठाला फोन लावतो मी. अरे बाबा कोणाला फोन लावता तुम्ही? घेण्या देणं पचका करून घेणार बा आपल्या हातानं. हा पहिलेच माहित नाही का तुम्हाला कसं माझून झालं आपल्या गावात? तर कमलीचं पोट आलं. अजून आता तुम्ही अटून फोन करसाल, अजून माझं होईन कायचं काही गावात तिकडे. काही फोन नका करू बाबा कोणाला. बरोबर बाबा तू म्हणून राहील तसं. आता कोणाला नाही लावत, फोन नाही लावत बाबा. बस झालं. हा फोन नाही लावत. नाही फोन लावाबद्दल काही मी म्हणत नाही तुम्हाला, पण कसं लोक बापा एकाचे दोन करतात ना. लोकांना फक्त जरासं कारण पाहिजे बापा, तीच लांबून धरतात. मग पाहिलं नाही का तुम्ही ना मागे कसं झालं? तर आपलंच तर अजून आपल्याला माहित नाही, पण लोकांना आपल्यापेक्षा बी लई चौकशा येतात. लोकांना माहिती झालं कमलीचं पोट आलं. नाही बापा मी कोणालाच नाही सांगत बाबा. कुत्र्या बच्चेले माहित नाही बुडू दे आता. हा तू बी चूप मी बी चूप. मग दोस्त असो की दोस्तीनी नसो, आता सांगायचंच नाही काही असो. आता ही गोष्ट लिकच नाही करायची. लोकांनी म्हणा रिपोर्ट मध्ये काहीच नाही निघलं बी तर. मी तर कोणाला काही सांगत नाही बापा, पण तुम्ही चबरता ना. तुमच्या जिबीला जरासं काही आवर घालत ना. मग चबर करते तुमची जीभ. दोस्ताला सांगू देन, याले सांगू देन, हा माझ्या जवळचा आहे हा कोणाला सांगत नाही. कोणावर विश्वास ठेवायला पुरत नाही म्हटलं. तर जवळचा असो की दूरचा असो, आता कोणाला सांगू नका. आपल्या दोघांचीच राहिली पाहिजे ही गोष्ट. असलंही काही तर कमले आता अजिबात नाही सांगत बाबा. हो या कानाची खबर त्या कानाला जाऊ देत नाही मी. जोडचा असो की दूरचा असो. हा मला अकात झाला बाबा. साऱ्या गावात माझं झालं. बदनामी झाली ना आपली, घेणं देणं. फक्त कमले एकच करणं आपल्याला, असलं बी तो कोणाला सांगणं नाही. आपलं बोल आता आपण काय तर. बापा आपलंच पाहायला पुरते, कोणाचं टेन्शन घ्यायला नाही पुरत. चला आजी आजोबा रिपोर्ट आलेला आहे तुमचा. चला हो बाई चाल. आबाजी या. मॅडम बापा या जाऊ द्या. त्या रिपोर्ट मध्ये काय आहे ते सांगा बा पहिले आम्हाला. काय आहे तो? आमचा कसं जीव धोक्यात आणि चिड खोफ्यात आहे बापा. कसं मग कमलीले बरोबर करा बा. लय पोट डुकून राहिलं, कावशाच मारते ते. तिला जरासं काही पचून नाही राहिलं. असंच खाल्लं की असंच पडते बाबा बाई. पाणी नाही पचून राहिलं, पाणी पडून राहिलं. हो आबाजी मी ते सांगण्यासाठीच बसलेली आहे इथं. हा बापा त्या रिपोर्ट मध्ये पटकन सांग ना माय बाई, इकडे जीव माया धोक्यात आहे. आजी आजोबा गुड न्यूज आहे, गुड न्यूज. काय आहे बापा असं? काय आहे बापा, कोणती न्यूज आहे? आजोबा आनंदाची बातमी आहे. काय आहे मॅडम सांग ना बाबा स्पष्ट. इकडे माझा जीव धोक्यात आहे ना बापा. कसं होऊन राहिलं ना मला. हो आजीबाई तुमच्या घरात लहान बाळ येणार आहे. बाळ आता माय बाई या डंगरानं घर केला व माय बाई. कसं होईन माय बाई, कसं होईल आता? त्या वयात काय दिवस दाखवले हो माय बाई या बुड्यानं. काही खरं नाही आता माय, काही खरं नाही आता. काय झालं आजीबाई तुम्हाला? तुम्ही खुश नाही दिसून राहिल्या. तुम्ही तर आनंदित पाहिजे बाबा. काय बाबा मी या वयात खुश राहू? काही खरं नाही झालं माय आता. माझ्या जिंदगीचं सगळं वाटोळं झालं. आज जाय धंद्यात ना बाई या वयात. काही खरं नाही ना बापा, काही खरं नाही झालं आता. हेच बुडा आहे ते जास्त भावना आहे. आता मला माहिती आहे का कमली, मला माहिती आहे का असं होईन म्हणून. अनाधान झालं ते आता. आता पाहू ना आता मॅडम काय म्हणते पुढे काय म्हणते मॅडम. ऐक ना, गडबड करू नको तू. तुम्ही कसं घाबरू नका बा दोघे जण. तुम्ही तर जास्तच हायपर होऊन राहिले. थोडं शांततेत विचार करा, बसा. आजी आजोबा तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ. आता जे झालं ते झालं. तुम्ही जास्त डोक्याला ताण नका देऊ तुमच्या. पण टेन्शन घेतल्या नाही आता ह्या गोष्टी काही नाकारल्या जातील नाही. आता तुम्हाला कसं या गोष्टीला सामोरे जावंच लागेल ना. परमेश्वरानं तुमच्या पदरात टाकलेलं आहे ते तुम्हाला आता स्वीकारावंच लागेल ना. या गोष्टीला नाकारून जमणार नाही. सांग बा आता या वयात कसं करा आम्ही. या वयात आपण सोबत नाही त्या गोष्टी, पण आता झाल्या आमच्या नळधनानं. पण याचा काही पुढचा पर्याय काहीतरी. सांग बा आम्हाला कसं शेण घालतील आमच्या तोंडात लोक. कसं बरोबर नाही हे गोष्ट. आणि या बुढीचं काही सांगता येत नाही याच्यात काय होईन तर.
खरंच जो माय खरंच ना लाज जाय धंद्यात बापा हे बाया तर मला जीवन जगू नाही देतील बापा टोमने टोमने मारू मारू मला मारून टाकतील त्या वयात हे शोभते का म्हणतील आता गावातलं वातावरण तर माहित असते तुम्हाला बाबा कसं आहे तर बाया कशा बोलतात तर असं आहे आजीबाई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका एवढं आणि काळजी काही करू नका आता ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांना तुम्हाला सामोरे जावंच लागेल आणि आता कसं तुम्ही लोकांचा विचार करत आहे लोकांचा विचार करून काही फायदा नाही ना तुम्ही तुमचा विचार करा आणि तुम्ही जर टेन्शन जास्त घेसाल तर ते कसं बाळासाठी हानिकारक होईल मग त्याच्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि पूर्णतः तुम्ही टेन्शन फ्री राहा आणि कोणाचंच काही टेन्शन घ्यायचं नाही लोक असे म्हणतील लोक तसं म्हणतील काही कोणाचं घ्यायचं नाही टेन्शन काय म्हणून राहिली बापा तू टेन्शन घेऊ नको मला तर तेच टेन्शन आलं ना बापा गावातले लोक काय म्हणतील शेण घालतील ना माझ्या तोंडात म्हणतील बापा डंगरी झाली बुडी या वयात हे पा काय कारनामे करून राहिले असे म्हणतील ना लोक खरंच मॅडम बुडी बोलून राहील ते खरंच आहे काही ना काही याच्यावर दुसरा पर्याय असेल तर काहीतरी ऍडजस्टमेंट कसं आम्हाला दोघायला शोभणारी गोष्ट नाही लाजाय धंद्यात ना एक तर मला नाताच लगन राहिलाय लय बेकार नांदा हा काही ना काही कसं आहे आजी आजोबा तुम्ही जे म्हणताय ना ते मला पूर्णतः समजत आहे पण ते कसं इथं होणार नाही आपल्या हॉस्पिटलमध्ये बरोबर मॅडम बरोबर आता नाही जमत तर राहू द्या बा कसं आहे आजीबाई मी तुम्हाला 1 महिन्याच्या गोळ्या लिहून देते 1 महिन्याच्या गोळ्या घ्या आणि नंतर माझ्याकडे परत या दाखवायला बरं बरं बापा चला मग आजी आजोबा येऊ शकता तुम्ही हो बाबा मॅडम हो येतो